कारण मला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आता असं होतं की वारी हा शब्द उच्चारला तरी आतमध्ये असं इतकं छान वाटतं. आम्हाला नमस्कार म्हणण्याची सवय गेली. आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. लहान जरी कोणी पोर असेल तरी नमस्कार करतो. म्हणजे शिवराज अष्टकामध्ये प्रत्येक चित्रपटामध्ये आम्ही ठरवून सगळ्यांनी एक जगद्गुरूंचा अभंग घ्यायचा असं ठरवलेलं. वाळवंटामध्ये एक उंदीर पळतोय, प्रचंड ऊन, रणरणत ऊन आहे, तो सावली शोधतोय आणि पळता 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 त्याला अचानक सावली दिसली आणि तो त्या सावलीत दिसायला म्हणला, जरा हास्य केलं की बाबा हा बाबा सावली भेटली एकदाची. आणि पुढच्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की ज्या सावलीत आपण उभे आहोत किंवा थांबलेलो आहोत, विसावलो आहोत, ती सावली एका नागाच्या फण्याची आहे. सकाळी 7:30 म्हणजे 7च्या कॉल टाइमला आम्ही 5 5:30 6ला सेटवर पोहोचायचो. तेव्हा यांनी ते अभंग लावून ठेवलेले असायचे स्पीकरवर. की मी जरी एखादा मुघल करत असेल तरी चपला काढलेली असं दाढी असते आणि मी नमस्कार करून पूजा करत असतो. तेवढी मुभा नाहीये. म्हणजे मराठी चित्रपट जेव्हा आपण करतो, शूटिंग करतो, तर तेवढा वेळ नाही की आम्ही असं खुर्ची टाकून बसलोय आणि छानपैकी आम्ही गप्पा मारतोय आणि किस्से सांगतोय एकमेकांना. चुकूनही दिग्पाल खूप चिडला, अरे मूर्ख आहेस का जरी म्हटलं तरी ती सगळ्यात मोठी शिवी असेल जे बाकी सेट्सवर असतात. की तो एक डबा घेऊन उभा असतो, गंध, बुक्का, अष्टगंध हे सगळं त्याच्यामध्ये असतं आणि तो ते इमाने इथपर्यंत प्रत्येकाला येऊन लावून पाया पडून रामकृष्ण हरी म्हणतो प्रत्येक माणूस करतो. तर नंतर नंतर ती लोक येऊन त्याला सांगायला वो हमें भी रामकृष्ण हरी करो ना. तुका म्हणे माझे आ पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर संत तुकारामांच्या अभंगांमध्ये विठ्ठल भक्ती तर आहेच, पण सामाजिक बांधिलकी, सामाजिक विचारांना देखील महत्वपूर्ण स्थान आहे. अभंग तुकाराम या चित्रपटाच्या निमित्ताने या कलाकारांसोबत पुन्हा एकदा आपण गप्पा मारणार आहोत आणि त्याच्यातले विविध पैलू विविध मुलाखतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येत आहेत. तर मला वाटतं आजच्या मुलाखतीतूनही ते समोर येतीलच. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. स्मिता, तुझ्यापासून सुरू करेल. इतका मोठा प्रतिसाद टीजर आल्यानंतर, प्रमोशनला विविध ठिकाणी जाताय, तुम्हाला काय काय प्रतिक्रिया मिळत आहेत, आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय चित्रपट, काय भावना या निमित्तानं व्यक्त करायची वाटते? आम्ही आमच्या परीनं खूप कष्ट घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे काहीतरी चांगलं घेऊन येतो आहोत. ते लोकांना काय म्हणू हिताचं आहे, समाजाच्या हिताचं आहे ते, आणि ते त्यांच्यासाठी केलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आता पोहोचवण्याचं तुमच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि चित्रपटगृहामध्ये गर्दी व्हावी हीच आता या क्षणी एवढंच दिसतंय फक्त. कारण अशा पद्धतीचे सिनेमे हे वारंवार होत आहेत आणि त्यामुळे आपला समाज बदलताना दिसतोय, घडताना दिसतो आहे. तर मला असं वाटतं की हे जे हाती घेतलेलं काम आहे ते असंच हळूहळू उत्तरोत्तर ते वाढत जावं आणि त्यासाठी आम्ही मेहनत घेतो आहोत. पण आता ते प्रेक्षकांनी सुद्धा तेवढं मनावर घेणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं त्याच्यासाठी तुम्ही उत्तम पद्धतीने ते पोहोचवताय आमचं म्हणणं. समीरजी, पुन्हा एकदा दिग्पाल यांच्यासोबत काम करणं कशा पद्धतीचं असतं ते? सेटवरचं वातावरण असेल, त्या भूमिकेमध्ये समरस होणं असेल, ज्या पद्धतीने प्रत्येक कलाकाराला ते वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करत असतात, वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक कलाकार सादर होताना दिसत असतो. तुमच्या बाबतीत ते प्रत्येक चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं झालं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रत्येक चित्रपटामध्ये वेगवेगळी भूमिका हा देत असतो. मला भयंकर विश्वास आजकाल निर्माण मी संपन्न केला असं म्हणेन मी. नाही, ऍब्सोल्युटली. कारण ते लिहिताना त्या डोक्यात असतं की हे म्हणजे ह्याच्यासाठी मला 4 कास्टिंग बघायचे असं नसतं की मला हे हा याच्यासाठी हे हवा, ह्याच्यासाठी हा हवा. ते लिहिण्यापासूनच बहुतेक ते डोक्यामध्ये फिरत असतं आणि लिहिताना माझी स्टाईल काय आहे याच्या ऑपोजिट लिहिणं होतं. त्यामुळे मला तो एक अप्रतिम चॅलेंज असतो. इट्स अ ब्युटिफुल चॅलेंज फॉर मी. बेसिकली गेले 2 चित्रपट, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि आता अभंग तुकाराम, या 2 चित्रपटांच्या प्रवासामध्ये आमच्या प्रत्येकामध्ये व्यक्तिमत्वामध्ये फरक पडलाय. आम्हाला नमस्कार म्हणण्याची सवय गेली. आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो.
लहान जरी कोणी पोर असेल तरी नमस्कार करतो, का त्यांनी नमस्कार केला तर आम्हीही करतो, कारण तो तेवढाच मोठा आहे जेवढा आपण स्वतःला समजतो. तर हा जो फरक आहे जगण्याचा, हा फरक या दोन चित्रपटांच्या प्रवासामध्ये खूप वाढला. स्वतःकडे डुंकून बघण्याची एक संधी मिळाली, कळत नकळत शिकताना वारकऱ्यांची इतकी साथ मिळाली, आणि आता आम्ही स्वतः वारकरी झालोय कळत नकळत. तर कोणी बनवत नाही, आपण होतो, याच्यावर विश्वास दृढ झालाय. आणि आमच्या अजून चित्रपटांनंतर बहुतेक आमच्या सगळ्यांमध्ये तो बदल झालेला असेल, आणि समाजामध्ये तो बदल व्हावा याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे, आणि तो लवकरच घडेल याची खात्री आहे मला, कारण पांडुरंग आमच्या बरोबर आहे. नक्कीच. क्या बात. पण दिग्पालजी, एक दुवा असणं म्हणजे हे अभंग लोकांपर्यंत पोहोचवणं, एक चित्रपट रूपाचं त्याला एक वेगळं स्वरूप देणं, तो दुवा बनणं काय असतं, कशा पद्धतीनं असतं? कारण लोकांपर्यंत पोहोचतंय. मगाशी मला निखिल सांगत होता, त्याचा 1.5 वर्षाचा मुलगा तो ते अभंग ऐकतोय, त्याच्यापर्यंत ते संस्कार होत आहेत. तर तो चित्रपट रूपाचा तो दुवा बनणं. मुळामध्ये हे आधीच्या लोकांनी केलं तेच आम्ही करतोय. आम्ही काही नाही. आम्ही पालखीचे भोई आहोत असं आम्ही म्हणतो, अच्छा. की ती आधीची पालखी कोणाच्या तरी खांद्यावर होती, ती आम्ही घेतली. ती आता कोणाच्या तरी खांद्यावर पुढे जाऊन येईल ते देऊ आम्ही. आणि यालाच आपण तो दुवा बनणं असं म्हणू, की जे आता माझ्या घरात वारी आहे. माझे आजोबा वारकरी होते. माऊलींसारखा मित्र मला अगदी शाळकरी काळापासून मिळाला. तर त्या सगळ्यामध्ये जे अ, त्यातली एक जगण्याची मजा म्हणतोय मी. खूप चांगल्या अर्थाने हा शब्द वापरतोय, की आज जिथे पार्टी कल्चर आहे, काही झालं की वेगवेगळ्या पद्धतीने अ, स्वतःला नशेमध्ये डुबवणं, याला लोक आनंद घेणं असं म्हणतात, आणि दुसऱ्या दिवशी डोकं धरून बसतात. तर हे डोकं दोन्ही अर्थाने असतं. म्हणजे शारीरिक पण हानी केलेली असते, आणि मानसिकदृष्ट्या पण त्यातनं आपण बाहेर पडलेलो नसतो त्या अडचणीतनं, याची डोकेदुखी सुद्धा असते. तर यावेळी आत्ता आपण जे बोलत असताना माऊलींनी जी तुकारामांची आरती ऐकवली पालखी बरोबर चालू असलेली, त्या मृदंगाच्या गजरामध्ये याच्या 1000 पटीने केक आहे मोठी. आणि ती तुम्हाला ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणजे काय असतं, आणि हा स्वतःला हरवून जाणं म्हणजे काय असतं, आणि त्यातनं चिरकालापर्यंत टिकणारा आनंद मिळवणं काय असतं. कारण म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आता असं होतं, की वारी हा शब्द उच्चारला तरी आतमध्ये असं इतकं छान वाटतं. म्हणजे असं भरपूर उन्हातनं चांगल्या छान एसी हॉलमध्ये आल्यानंतर कसं गार वाटतं. तर वा. म्हणजे हे मी फार मटेरियलिस्टिक बोललो खरं सांगायचं तर. पण तरी सुद्धा ते जसं वाटतं तसं, किंवा एखादा घोट पाणी मिळाला, घसा सुकलेला असताना तर पाणी मिळालं की कसं वाटतं, तसं नुसतं वारी हा शब्द उच्चारला तरी आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ते उभं राहतं. कारण आम्ही गेले 3-4 वर्ष मुक्ताई आणि अभंग तुकाराम याच्या निमित्ताने जो अभ्यास करतोय, सतत देहूला जातोय, आळंदीला जातोय, वारकऱ्यांना भेटतोय, कीर्तनकारांना, ज्येष्ठ कीर्तनकारांना भेटतोय, त्यांच्या कीर्तनांना हजेरी लावतोय. त्या सगळ्यामध्ये असं झालं की अरे, कित्येकदा आमचं असं होतं, पण झालं ना शूटिंग, आता बास झालं ना, आपण कुठेतरी कीर्तनाला वगैरे जाऊन बसू, इतपत झालंय. आणि त्यामुळे तो जो चिरकाल टिकणारा आनंद आहे ना, तो आनंद मला असं वाटतं की प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आपल्या पिढीतल्या आणि आपल्या पुढच्या पिढीतल्या. आपल्या मागच्या पिढीतल्यांनी तो बऱ्यापैकी अनुभवला. पण नंतरच्या काळात जे सांस्कृतिक प्रदूषण झालं आपल्याकडे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना मागासलेपण म्हणण्याची एक फॅशन आली. आणि आता हळू-हळू आपल्या चित्रपटांच्या माध्यमातनं ते बदलतंय. म्हणजे शिवराज अष्टकामध्ये प्रत्येक चित्रपटामध्ये आम्ही ठरवून सगळ्यांनी एक जगद्गुरूंचा अभंग घ्यायचा असं ठरवलेलं आहे. तेव्हा प्रत्येक चित्रपटात जगद्गुरूंचा एक अभंग आहे. तर हा अभंग का? तर त्या अभंगाच्या माध्यमातून जे तत्वज्ञान उभं राहिलं, त्याचा पाया आहे स्वराज्याच्या पायाशी. आणि म्हणून ते जे प्रेरणा आहे, ती जी प्रेरणा आहे, ती जी ताकद आहे, या संपूर्ण वारकरी संप्रदायाची. म्हणजे असं म्हटलं जातं, की आधी वारकरी मग धारकरी. वारकऱ्यांच्या तत्वज्ञानावरती धारकरी उभे आहेत. म्हणजे आपले सगळे वीर उभे आहेत. तर ते जे काही तत्वज्ञान आहे, ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचलं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं, तर मग आपल्या देशाला कोणी नाही हरवू शकत, कुठल्याही बाबतीत. तर त्यामुळे हे पुढे पोहोचवणं हे आम्हाला सगळ्यांना वाटतं, की आम्हाला जे कळलंय, समजलंय, उमगतंय, हळूहळू उलगडतंय, ते समोरच्यांना सांगावं. ती जगण्याची गंमत जी मगाशी माझा मुद्दा सुटून गेला, की जगण्याची गंमत दाखवूया, की गंमत कुठे आहे? की जेव्हा असे
हजारो टाळ वाजत असतात हम्म. आणि शेकडो पखवाज आणि मृदंग वाजत असतात, त्यावेळी आपण परमात्म्याच्या किती जवळ जातो ना, हे आपल्याला सहजपणे कळतं. आणि मग थोड्या वेळाने आपल्याला भान येतं की अरे, हे थोडा वेळ अजून चालू राहिला असताना तर कदाचित आपल्याला या रोजच्या धकाधकीमध्ये नेमकी ताकद आणायची कुठनं. आपल्याला जो प्रश्न पडतो की रोज मी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतो, बरोबर. प्रत्येक जण करतो आणि आमचा विश्वास आहे त्याच्यावर. प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात काहीतरी रोज चांगलं करायचा प्रयत्न करतो, परंतु आपला प्रश्न पडतो की एनर्जी आणायची कुठनं, ही ताकद आणायची कुठनं लढायची. कारण जे प्रत्येक जण चांगलं करायचा प्रयत्न करतोय त्याला बाहेरून इतका काहीतरी एक व्यस्त प्रमाणात फोर्स लागतो आहे हम्म. की आपला प्रश्न पडतो की अरे, हे चांगलं करून उपयोग आहे का नाही. अशा वेळी ही ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे आणि फक्त फिलॉसॉफी म्हणून नाही, आपल्या करिअरमध्ये मदत करणार आहे, आपल्या व्यवसायामध्ये मदत करणार आहे. आणि हे सगळं आम्ही सातत्याने अनुभवत आहे. जसे आम्ही हे चित्रपट करायला सुरुवात केली तसं आमच्या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, आमच्या सगळ्यांचं डेडिकेशन वाढलंय, कामाप्रती निष्ठा वाढली आहे. कुठलंही काम आम्ही जाता जाता जे करायचो त्याच्यात आमचं असं होतं की थांब थांब थांब, छोटं आहे ना, पण मला एकदा रिहर्सल करू दे बुवा. हे आमचं सगळ्यांचं वाढलंय. हा या तत्वज्ञानाचा फायदा प्रत्येकाला आहे असं मला वाटतं. नक्कीच. पण सुरुवातीला मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही ते छान इतकं सुंदर वाजवलं. मला वाटतं ती वातावरण निर्मिती हो. ते तुम्ही सेटवर काम करत असतानाही करायच्या, त्या प्रोसेसमध्येही त्या गोष्टीला तुम्ही केलं होतं? नक्कीच, नक्कीच. असं बऱ्याच वेळा असं. पण मी जरा सुरुवात थोड्या वेगळ्या पद्धतीने करायची मला इच्छा आहे, की आपण एक जर ऑब्झर्व्ह केलं, की महाराष्ट्राच्या या मातीमध्ये प्रत्येक जाती धर्मात संत जन्माला आलेले आहेत. बरं, ते जन्माला आले संत झालेले नाहीयेत. अनेक हाल अपेष्टा कष्ट सोसून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे आणि मग ते संत पदाला पोहोचलेले आहेत. आणि ते पोहोचत असताना त्यांनी जो सोपा मार्ग सांगितला नामसंकीर्तनाचा, त्याच्यातनं सगळ्या जगाचा उद्धार आहे. संतांबद्दल म्हणताना माऊली एक उदाहरण देतात, की जो खांडावया घावू घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जायचा. म्हणजे झाड ज्यांनी लावलंय, ज्यांनी झाड लावलंय त्यांनी ते मोठं केलं, त्याला जितकी सावली ते झाड देईल तितकीच सावली जो त्याला तोडायला आलाय त्याला तीच सावली देणार. त्याच्यात भेद करत नाही की अरे हा तोडायला आलाय मग मी माझ्या फांद्या आखसून घेतो, असं नाहीये. असे संत आहेत. तुकाराम महाराज संतांबद्दल सांगताना काय म्हणतात, की मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त. लोण्याचा गोळा आपण ठेवला तो आत बाहेर समानतेने मऊ असणार आहे, तसं संतांचं हृदय आहे, की ते सर्व ठाई एकच परमेश्वरा, एकच आत्मा त्याची अनुभूती घेत असतात. आणि म्हणून काय आहे, की तो जो कळवळा आहे ना संतांना, की बाबा यांचा अरे हे काय, हे देखावेना बुडती हे जन देखावेना डोळा, येतो कळवळा म्हणून मला दिसतंय अरे तुम्ही चुकतायत, कळतंय मला तुम्ही कशाच्या मागं लागलायत. ह्याच्यावर एक माऊलींच्या ओवीचा आता दृष्टांत तो सांगतो थोडक्यात, की वाळवंटामध्ये एक उंदीर पळतोय, प्रचंड ऊन, रणरणत ऊन आहे, तो सावली शोधतोय आणि पळता 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 त्याला अचानक सावली दिसली आणि तो त्या सावलीत विसावला, म्हणला जरा हश्य केलं की बाबा हा बाबा सावली भेटली एकदाची. आणि पुढच्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की ज्या सावलीत आपण उभ्या आहोत किंवा थांबलेलो आहोत, विसावलो आहोत, ती सावली एका नागाच्या फण्याची आहे. आणि संतांना कळतंय की हे जे सगळे माणसं आहेत, आपण सगळे उंदीर आहोत, ते उंदीर आपण आहोत. आपण सावली शोधत फिरतोय, आपल्याला वाटतं की अरे हीच सावली आहे, पण ती कशाची हे संतांना माहिती आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलेला मार्ग का अनुसरायचा, तर या कारणासाठी. आणि आता आपल्या मूळ याच्याकडे येऊयात. या माध्यमातून जे अभंगांचं तत्वज्ञान, जे की शेकडो वर्ष तावून सुलाखून जे म्हणतो ना आपण, की जे सिद्ध झालेलं आहे, की तुम्ही संत ठणकावून सांगतात. चोखोबा महाराज म्हणतात, खटनट यावे शुद्ध होवनिया जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. हा वैष्णव संप्रदायाची निर्मिती जी झाली आहे, की माणसातला माणूस पण जागा करण्यासाठी इथं तुम्ही कसेही या, कुणीही या, हौसे नवसे गवसे सगळे कसेही या, खटनट यावे शुद्ध होवनिया जावे. पण ते शुद्ध कोण होऊ शकतं, की ज्याचा अंतःकरणामध्ये कुठंतरी एक ठिणगी पेटलेली, की नाही मला बाबा मला बदलायचंय, तरच तो होऊ शकतो. नाही तर काय बाकीचे म्हणजे काय ते म्हणे ना ती पालथ्या घडावर पाणी, तसं ती अवस्था होती. बरं, नामसंकीर्तनाचा विषय चालला, की नामसंकीर्तनामध्ये काय सामर्थ्य आहे, भजनामध्ये काय सामर्थ्य आहे. माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सांगायचे, की भजनामध्ये सामर्थ्य असं आहे, की जो आनंद योग्याला समाधीचा, तपश्चर्या केल्यानंतर, साधना केल्यानंतर समाधी अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा जो आनंद योग्याला होतो, तो सर्वसामान्यांना मिळावा म्हणून भजनाचा आनंद. आता एक क्षण आपण ऐकलं ते रेकॉर्ड,
तर इतका आनंद आहे. तर मी प्रत्यक्ष तो जेव्हा अनुभवत होतो, आळंदीला जेव्हा प्रस्थान होतो, देहूला प्रस्थान होतो, जसं दिग्पालने सांगितलं की हजारो टाळ वाजत असतात, शेकडो मृदंग वाजत असतात आणि तो जो ट्रान्स आहे ना, तो खूपच वेगळा आहे. आणि ते अनुभूती या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला या जे संगीत याच्यातलं आहे, जे शेकडो वर्ष पारंपरिक पद्धतीच्या चाली आहेत. मी फक्त हमाल काम केलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. मी फक्त हमाल काम केलं. तर या हाही गोडी, अवीट गोडीच्या चाली आहेत, जेणेकरून एक कुठेतरी मनाला शांतता मिळेल, समाधान मिळेल, कुठेतरी चित्त वृत्ती स्थिरावतील, असा हा सामर्थ्य या संकीर्तनामध्ये आहे. आणि प्रोसेसचा भाग जो म्हणतो आपण की शूटिंगच्या दरम्यान याचा आम्ही सातत्याने उपयोग केला. म्हणजे आधीच अवधूत माऊलींनी 10 अभंग रेकॉर्ड करून ठेवले होते आणि गंमत अशी की सेटवरती आपण ज्यांना तशा अर्थाने सगळ्यात साधी माणसं म्हणतो, स्पॉट बॉईज आपले, जे सगळ्यात महत्वाचे असतात खरं तर. तर आमचे जे स्पॉट बॉईज आहेत, पुण्याचे गणेश मोरे आणि त्याची टीम, तर ह्या सगळ्या मंडळींची गंमत अशी की सकाळी 7:30 म्हणजे 7च्या कॉल टाइमला आम्ही 5, 5:30, 6ला सेटवर पोहोचायचो. तेव्हा यांनी ते अभंग लावून ठेवलेले असायचे स्पीकरवर. इथपासनं ती प्रोसेस चालू व्हायची की तिथे कुठल्याही ताणात न, म्हणजे आज किती सीन करायचे, आज एवढा अवघड प्रसंग आहे, एवढं क्राऊड येणार आहे, मग त्याचे कॉस्ट्युम आलेत का नाही, या सगळ्या प्रेशरमध्ये म्हणजे असताना त्याची सुद्धा सुरुवातच त्या इतक्या पॉझिटिव्ह नोटला व्हायची. आणि त्याच्यानंतर आमच्या सेटवरचा प्रघात येतो. आता सगळ्यांना तुम्हाला पण माहिती आहे की जसं शिवराज अष्टक त्याची चित्रीकरण करत असताना सुरुवातीला आणि शेवटी शिववंदना होते. त्याच्यामध्ये आम्ही आता सुदैव म्हणजे करून कसं घेतलं जातं आपल्या हातनं की या सेटवर आता शिवाजी महाराजांच्या बरोबरीने, गणपती बाप्पाच्या बरोबरीने ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरूंची मूर्ती पण आली. आणि तो छान देवाराच असतो सकाळी. आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाचा गजर होतो, मोठा गजर होतो. म्हणजे संपूर्ण त्या पालखीच्या दरम्यान जसे गजर होतात तसा मोठा गजर होतो. तो गजर झाल्यानंतर या सगळ्या मूर्तींना वंदन करून मग चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात होते. आणि संपवताना सुद्धा कितीही उशीर झालेला असू दे, की समजा रात्रीचे 2 वाजलेत किंवा नाईट शिफ्ट आहे, रात्री 6, संध्याकाळी 6 ते पहाटे 6 आम्ही शूटिंग केलंय, डोळे तारवटलेले आहेत, पण सगळेजण कपडे बदलायच्या आधी थांबतात. ते त्या सेटवरती त्या देवाराची पुन्हा एकदा मांडणी होते आणि त्यांची परवानगी घेऊन आम्ही शूटिंग संपवतो. या सगळ्याचा ना खूप वेगळा परिणाम संपूर्ण टीमवर होत असतो. प्रोसेस आपण ज्याला म्हणतो, प्रक्रिया जी आहे ती त्यातनं सुरू होते असं मला वाटतं. नक्कीच. पण कलाकारांकडनं मी जाणून घेईल त्या प्रोसेसमध्ये एक असतं ना की तुम्ही चित्रपट करताय, तुम्हाला सेटवर जायचंय, तयार व्हायचंय, मेकअप करायचंय, ती वेशभूषा घ्यायची, त्यानंतर ऍक्शन टेक जे सगळं होतं. पण दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटाच्या बाबतीत ती एक वेगळी प्रोसेस तुम्हाला अनुभवता येईल. म्हणजे तल्लीन होणं किंवा त्या भूमिकेत सादरीकरणाच्या आधी जे तुम्ही करता किंवा ते झाल्यानंतर जे करता, ही सगळी प्रक्रिया तुमच्यासाठी कशा पद्धतीने असते? जसं म्हणाल तशी ती एनर्जीच असते. म्हणजे एक गंमत म्हणून एक सांगतो, पण ती सिरियस गंमत असते की मी जरी एखादा मुघल करत असेल तरी चपला काढलेली असं दाढी असते आणि मी नमस्कार करून पूजा करत असतो. नंतर मग परत मग हा इन्सेप्शन मध्ये जाणं होतं की अरे नाही 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 आता उलट करायचं आपल्याला जे आहे ते. तर ही जी प्रोसेस आहे ही अप्रतिम असते आमच्या सेटवर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही फालतूच्या गप्पा नसतात. घरी मुलगा पडला, अरे कसला मस्त जोरी चाललंय का, पक्षी उडतायत, आम्हाला फक्त एकच माहिती असतं की हा पुढचा सीन असा आहे आणि गेल्यानंतर अजून त्याचे डिटेल्स कळतात. कारण आधी ऑलरेडी त्याचं वाचन झालेलं असतं, त्याच्या डोक्यात काय आहे याची एक अर्धवट कल्पना, अर्धवट मुद्दाम सांगतो कारण तिथे गेल्यानंतर अजून काय काय सुचत असतं. तर ही तयारी पूर्ण झालेली असते. त्यामुळे बाकी विचार करायला काही कुणाला स्कोपच नसतो आणि विचार करावा असं वाटत नाही. जसं आम्ही म्हटलं की एकदा गजर सुरू झालं की तुम्ही ट्रान्समध्येच असता, त्या ट्रान्समध्येच हा ठेवण्याचा आम्हाला प्रयत्न करत असतो. शेवटी म्हणतो हा पॅकअप झाला, आता काढा दाढी, आता निघा. तर हा अनुभवच फार वेगळा आहे. चुकूनही दिग्पाल खूप चिडला, अरे मूर्ख आहेस का जरी म्हटलं तरी ती सगळ्यात मोठी शिवी असेल जे बाकी सेट्सवर असतात. कारण आम्ही गणपती बाप्पा मोरयानंतर असं जी सगळ्या शिव्या असं अशी ऐकण्याची कधी कधी आम्हाला सवय असते, कधी कधी, प्रत्येक ठिकाणी नाही. आमच्या इथे कधीच शक्य होत नाही.
कधीच कोणीही म्हणजे ज्याला म्हणतात ना, एक शब्द सोडला की शिवी देणारा माणूस सुद्धा तो बदलून जातो, तो चित्रपट झाल्यानंतर तो सगळं विसरून जातो. तर ती अख्खी टीम आणि त्याला खरं सांभाळणारा हा असा आम्हाला महादेव मिळालेला आहे. आणि तो कलाकारांसाठीही समृद्ध करणारा हो अनुभव हो असतो, हो, त्यातनं बऱ्याच नक्कीच. आणि गोष्टी. प्रत्येक चित्रपटामधनं जसं आता पर्यंत म्हणत होतो की एक वेगळं शिकायला मिळतं आणि प्रत्येक कलाकार हा स्टुडंटच असतो. हा आयुष्यभर एक चांगला चांगला स्टुडंट असेल तर त्याला थोडंफार जास्त बरं जमायला लागतं हळूहळू. आणि ते शिकण्यात जी मजा येते, कारण तुम्हाला आयुष्य पुरत नाही हो सगळं शिकायला. आता माऊली भेटले त्यामुळे इतके अभंग. हो. आणि मी त्यांना सगळ्यांना माहिती आहे, मी मूर्खासारखे काही प्रश्न विचारतो, माऊली याचा अर्थ काय हो? आणि तेही इनोसंट लहान पोरासारखा बसा पोरा. आणि त्याचा अर्थ इतका सांगतात आणि त्यानंतर तो अर्थ समजल्यानंतर ते ऐकण्यात आणि करण्यात जी मजा येते, हम्म. हो, खूप आनंद आहे त्यामध्ये. कारण पूर्ण समजलेलं असतं की प्रश्न कळलेला असतो, हम्म. उत्तर देणं सोपं जातं. आणि ते सुंदर पद्धतीनं हो सांगतात, हो. ते इतकं छान सांगतात. माऊलींच्या असं कुशीत जाऊन बसायचं असतं की माऊली पाठी कोरी झाली, आता काय आहे कळलं नाहीये. हम्म. किंवा सांगतात, छान चित्र काढतात माझ्या पाठीवर, वा, की मला कळतं की हा अरे असं आहे. आणि ते जपून ठेवतो चित्र मी. किती छान. स्मिता, तुझ्यासाठी ते तल्लीन होणं, ती सगळी प्रोसेस सेटवर जेव्हा तुम्ही असता, त्या सगळ्या भूमिकेमध्ये समरस होणं किंवा ती वातावरण निर्मिती, ती कशा पद्धतीने असते आणि या चित्रपटाच्या बाबतीत ती कशी होती? खरंच आहे. पण इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला कधी कोणी असं विचारलं की तुमचा सेटवरचा एखादा किस्सा सांगा किंवा हम्म, हम्म, तर असं काही किस्से विस्से नसतात आमच्याकडे, हम्म, कारण तेवढा वेळ नसतो आमच्याकडे. आम्ही इतके कामात इतके तल्लीन असतो, हम्म, तेवढी मुभा नाहीये. म्हणजे मराठी चित्रपट जेव्हा आपण करतो, शूटिंग करतो, तर तेवढा वेळ नाही आहे की आम्ही असं खुर्ची टाकून बसलोय आणि छानपैकी आम्ही गप्पा मारतोय आणि किस्से सांगतोय अगदीच एकमेकांना. हे अगदीच असं नाही घडत. हे नाहीच. घडूच नाही शकत. त्यामुळे तिथे जे जे होतंय ना, त्या प्रोसेसचा आनंद असतो फक्त. हम्म. आणि दिग्पाल, खरं सांगायला गेलं तर या निमित्ताने मी सांगते आता. सॉरी. आधी सॉरी म्हणते. अच्छा. ते घाबरले आता, काय म्हणजे काय आहे नेमकं, काय आहे? म्हणजे तो खूप समजूतदार आहे, खूप समजावून सांगतो, छान सांगतो. पण तुला सांगू, त्याची ना एक आदरयुक्त भीती आहे सेटवर. हम्म, म्हणजे ती सगळ्यांना आहे. आणि हम्म, म्हणजे स्पॉट बॉय पासून की तिकडे त्याची चेहऱ्यावरची एकही रेष हलली ना, की ती स्पॉट बॉय सुद्धा ओळखतात आणि मग ते तिथे येऊन दिग्पाल सर चिडले तर आपण करूया काम अच्छा. लवकर. हा. तर तिथपर्यंत ते पोहोचलेलं असतं. आणि त्यामुळे ना, ही आदरयुक्त भीती फार गरजेची आहे. हम्म, त्यामुळे तुमचा लीडर जो आहे ना, तो स्ट्रॉंग असेल ना, की सगळं कसं. हम्म, आणि सगळेजण एका पेजवर असतात. जसं की सकाळी स्पॉट त्यांनाही सांगावं नाही लागत की काय करायचंय. ते गाणी लावतात, ते अभंग लावतात आणि मग त्यांनी जी सुरुवात होते आमची, त्यानंतर पॅकअप इतके ऑन द टो असतात ना सगळेजण. हम्म, याचं कारण हे आहे की सगळ्यांना माहितीये की आपण काय काम करतोय. आपण कुठल्या चित्रपटासाठी काम करतोय, हम्म, याचा विषय काय आहे. म्हणजे मगाशी योगेश सर पण म्हणाले की आम्ही असिस्टंट डिरेक्टरला विचारलं की की कुठला सीन आत्ता करतोय, तर ते 11B किंवा 11B असं सांगत नाहीत. ते हम्म, सांगतात की त्या सीन मध्ये काय घडतंय, हम्म. तो सीन आपण करतोय, असं हे प्रत्येकाला माहित असतं. सगळेजण एका नोटवर असणं हे खूप गरजेचं असतं गरजेचं आहे. आणि ते ठेवण्याचं काम दिग्पाल आणि करतो अजून एक मला नकळतपणे. थोडंसं ऍड करावं असं वाटतं की म्हणतात ना गेट पास असतो बघा, गेट मध्ये शिरण्यासाठी. अच्छा. तर आमच्या इथे नाम लावल्याशिवाय तो गेट पास घेतल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये अलाउड नसतं. आणि प्रत्येक जण असं लाईनीत उभं असतं की मला पण लावा ना. लावून घ्या. तर ही त्यामुळे सगळेच तिकडे वारकरी असतात, सगळेच, राईट फ्रॉम द स्पॉट टू द डिरेक्टर अँड याचा प्रोड्युसर. किस्सा आहे माझ्याकडे. अच्छा. याचा किस्सा आहे हम्म, की आपल्याकडे ना विविध प्रांतातून लोक काम करायला येतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि स्वाभाविकपणे ते आपल्या सेटवर पण असतात. तर ज्ञानेश्वर माऊलींची मुक्ताई, मुक्ताई चित्रपट करत असताना आम्ही हे ठरवलं की आपण असा एक छान प्रघात पाडूया की सकाळी आल्यानंतर मेकअप करण्याच्या आधी आर्टिस्ट सुद्धा, सकाळी आल्याला कोणी लगेच मेकअपला बसत नाही. हम्म, आल्यानंतर जरा भेट होते, गप्पा होतात, एखादा चहा होतो आणि मग त्या गप्पांच्या दरम्यान आज काय आपण करणार आहोत याची एक चर्चा होते. असा एक हम्म, आम्ही प्रॅक्टिस ठेवली आहे. त्याच्यामुळे सगळेजण, जे स्मिता म्हणली की एका पेजवर यायला मदत होते. तर ह्यामध्ये आपण ते गंध लावूया हम्म, आणि मग रामकृष्ण हरी म्हणून एकमेकांच्या पाया पडूया, जे वारकरी करतात हम्म, वारीमध्ये.
असा प्रघात आम्ही सुरू केला आणि हळूहळू ते पसरलं छान आणि अंगवळणी पडलं. तर नंतर नंतर असं आलं, हे जे परप्रांतीय म्हणतो आपण, आपले बांधव जे आहेत, जे आपल्याबरोबर काम करतात, तर प्रतीक गोसावी नावाचा आमचा मित्र ते आवडीने काम करतो, की तो एक डबा घेऊन उभा असतो, गंध, बुक्का, अष्टगंध हे सगळं त्याच्यामध्ये असतं आणि तो ते इमाने इतबरे प्रत्येकाला येऊन लावून पाया पडून रामकृष्ण हरी म्हणतो, प्रत्येक माणूस हे करतात. तर नंतर नंतर ती लोक येऊन त्याला सांगायला लागली, वो हमें भी रामकृष्ण हरी करो ना. असं. किती त्यांना ते छान. इतकं छान ते गंध मिरवणं हम्म. कपाळावर, हे इतकं म्हणजे हरिनामाचा टिळा मिरवावा असं जे त्यांच्यात ती संतांनी गोडी सांगितलंय. निर्माण होते. ती गोडी प्रत्येकाला लागली आणि ते जर गंध नाही लावलं तर माझा आय कार्ड विसरलो घरी असं ते म्हणले. तसं होतं आणि मग सेटवर आपण एकटं पडलं का काय असं वाटायला लागतं. इतकं सुंदर वातावरण आणि त्याचा तो स्वाभाविकपणे चंदनाचा सुवास प्रत्येकाच्या आजूबाजूला दरवळतोय. खूप सुंदर वातावरण त्यांनी वा. निर्माण हे केलं. सगळं ऐकून मला असं वाटतं कधीतरी तुमच्या चित्रपटाच्या सेटवर असं नक्कीच नक्कीच यायला हवं, ती सगळी कॅमेरा न घेता या. हा प्रक्रिया, अजून ती एक प्रक्रिया गंमत सांगायची अनुभवायची. म्हणजे जे सकाळी अभंग लावले जातात की नाही, तेव्हा सगळे लाईटवाले दादा सगळे ही मंडळी येऊन त्यांच्या कामाला सुरुवात केलेली असते. गंमत काय होती, त्यांच्या कानावर त्या गोष्टी पडल्या ना, आता बरेच हिंदी भाषिक आहेत, हम्म. त्यांना भलेही त्याचा अर्थ कळत नसेल, पण ते आम्हाला असा अनुभव आला की असं अचानक जाताना कोणतरी अभंग गाते तिकडं आणि बघतो तर लाईट अरे ते गुणगुणत असतात. मग किती ते छान. कसं होतं की त्याचा कळत नकळत तो प्रभाव तुमच्या मनावरती होता आणि ते दिवसभर ते गुणगुणत राहतात. आपल्याला आपण असं होतं ना की सकाळी एखादं गाणं आलं ना की दिवसभर आपण नकळत मधनात ते लूप लागतो आपल्याला. ते हम्म. 2च ओळी भले असतील त्या हो. त्या आपण सतत कुठं झालं आपलं बोलत राहतो आणि त्याचा तो परिणाम ज्ञानेश्वरांची मुक्ताईच्या वेळेस पण आणि अभंग तुकाराम दोन्हीच्या वेळेस त्या लक्षात आलं की अभंग लागला नाही त्याचा जो एक हे तयार होतो प्रभाव सगळ्या याच्यावरती. हम्म. मग बरेच जण असं जात आहे तर कुणी मेकअप झाला आहे तो आपलं सहज चालता चालता आपण जसं शीळ वाजवत जातो हम्म. किंवा ते त्याचे अभंग गुणगुणून जातात आणि हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट मगाशी एक मुद्दा जो झाला की लहान मुलं आत्ताची जी पिढी आहे म्हणजे अगदी 1.5-2 वर्षांच्या पासून ते 15 वर्षांच्या पर्यंतचे ह्या पिढीवरती ह्या ज्या आता जे आलेले अभंग मुक्ताई मधले असतील किंवा आता जो आपला जुक बॉक्स आलाय तर इतक्या लोकांचं आम्हाला फोन येतात किंवा भेटतात प्रत्यक्ष पालक की आमची मुलं हीच गाणी ऐकतात. त्याचं एक उदाहरण सांगतो. पुण्यात माझी एक बहीण आहे अर्चना म्हणून, तिचा मुलगा त्याच्या शाळेमध्ये तो 7वी-8वीला काहीतरी आहे शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आणि त्यांचं काहीतरी इंग्रजी गाण्यांवरती डान्स वगैरे सगळं त्यांचं ते काय काय होतं. तो म्हणला की नाही माझ्या मामाचं गाणं आहे म्हणला त्याच्यावरती आपण डान्स करूयात. बरं. तर मराठी गाण्यावरती डान्स करूयात. ते म्हणले मराठी गाण्यावर कसं डान्स करणार. तो म्हणला ही सगळी मुलं नाचतील म्हणलं तुम्ही तो अगदी छाती डोक मी सगळी मुलं नाचतील म्हणला. बरं म्हणलं मग बघू मग आणि त्यांनी युगत मांडली गाणं लावलं वा. अष्टकातलं. युगत मांडली गाणं लावलं सगळा धिंगाणाच. म्हणजे काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती असेल किंवा आपली संतांनी दिलेली भक्ती असेल ही छान पद्धतीने पोहोचते ह्याचं एक आम्हाला कुठंतरी एक समाधान मिळतं की नाही हे बरोबर रुचतंय रुचतंय आणि ते. हे यश आहे. आणि हे यश का आहे कारण त्याच्या मागचा संकल्प पवित्र आहे. हम्म. आणि त्यामुळे त्यामुळे ते पोहोचतंय सगळे. हा पण तुम्ही जी गाणी करता किंवा जे अभंग आणि या चित्रपटाच्या निमित्तानं जे केलेलं आहे ते ऐकता आणि आपण ऐकतो तेव्हा ते तल्लीन होणं असतं. हो. तुम्ही ते करत असताना कसं असतं म्हणजे ती बाजू काय असते जी आम्ही इथे जाणवत असतो ते करत असतानाची ती बाजू. आता त्याच्या मागे खूप गंमत आहे. आता मी म्हणलं तसं जसे हजारो लाखो अभंग संतांनी आपल्याला दिलेले आहेत फ्रीमध्ये देऊन टाकले तशा शेकडो वर्ष जुन्या पारंपरिक चाली आहेत त्या खेड्यापाड्यामध्ये गायल्या जातात. हम्म. आपण मुक्ताईमध्ये ते हरिपाठाच्या माध्यमातून हरिपाठाचे 2 अभंग घेतल्या पारंपरिक चाली घेतल्या थिएटरमध्ये लोक गुणगुणत होते. हम्म. आणि तसंच या चित्रपटामध्ये सगळ्या पारंपरिक चाली आहेत. एक फक्त राजर्षी सुकुमार जो अभंग आहे त्याची आपले स्वर्गीय आनंद मोडक काकांची फार सुंदर चाल आहे राजर्षी सुकुमारची आणि चंद्रकांत काळे सरांनी ती गायलेली ती फक्त वेगळी. बाकी सगळ्या ऑलमोस्ट वारकरी पारंपरिक चाली ज्या वारीमध्ये ऐकलेल्या आहेत कुठं भजनात ऐकलेल्या आहेत कीर्तनात ऐकले त्याचे संस्कार लहानपणापासून झालेले आहेत. फक्त मला एक आठवतं की जेथे जातो तिथे हा जो अभंग आहे जेथे जातो तिथे तू माझा सांगते. बरं यातले काही अभंग असतात की जे लता दिदींनी गायलेले आहेत अजरामर केलेले आहेत म्हणजे भीमसेन जोशींनी गायलेले आहेत. बऱ्याच अभिषेकी भाऊ असतील किशोरीताई असतील यांनी गायलेले अजरामर केलेले अभंग आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग आपण लता दिदींच्या आवाजात ऐकला सुंदर ते ध्यान. तसंच जेथे जातो तिथे तू माझा सांगते हा अभंग बरं आळंदीचा असल्यामुळं हे मी हजारो लाखो वेळा अभंग ऐकलेले आहेत. म्हणजे तो गंमत अशी होती की ते रचना समोर आले की कानात लता दिदी गायला लागतात ते कानात सुरू होतं. मग जेव्हा जेथे जातो तिथे अभंग आता म्हणलं ह्याचं काय करावं ह्याचं आणि मी भरपूर चाली ऐकवल्या दिग्पालला ते पसंतच पडेना.
आणि काय झालं होतं, एक साधी सरळ चाल आहे, अगदी साधी सरळ चाल जी आता तुम्ही ऐकता. आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके गायक 7 गायकांनी ती गायलेली, जेथे जातो तिथे हा अभंग. तर ती चाल मी म्हटलं ही काय आवडायची नाही म्हणून मी ऐकवली नव्हती मुद्दाम. आणि आता शेवटी आता पर्याय नाही, ही पण ऐकून एकदा बघू म्हटलं आवडते का काय. अजय दादा आणि दिग्पाल ऑफिसमध्ये बसले होते, म्हणलं ही एक चाल आहे, म्हणलं ही ऐकवतो. कसं आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, चालविसी हाती धरोनिया, चालो वाटे आम्ही तुझाची आधार. अजय दादा म्हणला अरे केवढं सुंदर आहे. म्हणलं मला वाटलं नव्हतं तुम्हाला आवडलं. अरे हेच तर पाहिजे म्हणला. कारण सिम्प्लिसिटी इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग. आणि ते जेवढं सिम्पल कराल तेवढं लोकांमध्ये जास्त ते पोहोचेल, ते गुणगुणतील. आणि म्हणून हा प्रयत्न. आणि मगाशी मी म्हणलं तसं की मी हमाल काम केलेलं आहे. तर काय झालं ना, हे खूप मोठे उपकार. आपण मुळातच संतांचे एवढे उपकार आहेत की आपल्या कातड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घातले तरी ते फिटणार नाहीयेत. म्हणून हा जो प्रयत्न आहे ना, की या माध्यमातून कुठेतरी एक मनाला स्वस्थता, शांतता, जे आपण पळतोय ते तुम्ही नुसता ज्यूक बॉक्स जरी, आता मी स्वतःच अनुभवतो की जरी असलेलं आपल्या आवाजात असं बाकीचं तर मी शास्त्रीय संगीत वगैरे भरपूर ऐकतो, भीमसेनजींचं वगैरे, पण यामध्ये अभंग ऐकतो ना, त्याच्यातला खूप वेगळा भाव तो तुमच्या मनावरती परिणाम करतो. आणि काय आहे की हे अनुभूतीतनं प्रकटलेलं काव्य आहे संतांच्या. ते काही टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाहीयेत, त्यामुळे त्याचा प्रभाव नक्कीच पडतो. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई बाकी ठिकाणी तुम्हाला ऐकू येईलच, पण जिम मध्ये ऐकू येते, याचं आश्चर्य वाटेल तुम्हाला. आम्हाला सवय लागली आहे आणि आमच्या अख्ख्या जिमला सवय लागली आहे. अष्टकातली गाणी आहेतच आमची, पण अभंगांवर व्यायाम करण्याची जी तल्लीनता तुम्ही म्हणताय, ती तल्लीनता त्यातनं निर्माण होते आणि अरे का संपलं का परत एकदा लावा ना असं होतं. तर हा एक जरा एक वेगळंच आम्हाला जाणवलं नाही, पण फार महत्वाचं होतं पण ते. होणं गरजेचं आहे. मला असं वाटतं हो, म्हणजे मी माझ्या ट्रेनरला विचारलं होतं की काय काय म्हणतात लोक, कशामुळे आपल्या जिम मध्ये हे घडतंय. की जनरली जिम मध्ये अशी राकट गाणी लागतात, रॉक वगैरे असे सर्व, की जेणेकरून एनर्जी. तर म्हणे मॅक्झिमम लोक जे येत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मी जर याच्या 3 सेट मारत असेल रेग्युलर गाण्यांवरती, तर मुक्ताईचे अभंग किंवा अभंग तुकारामचे अभंग ऐकून माझे 1-2 सेट जास्त जात आहेत, कारण माझी हार्टबीट नॉर्मल राहते. तर जे आपण म्हणतोय की त्याच्यातलं शास्त्र आता कदाचित आपण त्यातले तज्ञ डॉक्टर किंवा यांच्याकडनं समजून घेऊ, पण जे आम्हाला सांगितलं गेलं, अनुभवायला आलं ते असं आहे. किती छान आहे ना. आणि मला वाटतं हे होणं गरजेचं आहे कुठेतरी. अशा पद्धतीचा तो बदल आहे, तो अपेक्षित होता किंवा त्या पद्धतीने लोकांनाही त्याचा फायदा होणं गरजेचं आहे. पण मुलाखतीची सांगता म्हणजे असं सगळ्या गोष्टी गुंग होणार आहेत, या किती त्याच्यावर बोलू देत का, पण सांगता एखाद्या अभंगाने तर. या चित्रपटामध्ये वारकरी गायकी, जी वारकरी पारंपरिक संगीत घेतलेले, तर वारकरी गायकीचे वैशिष्ट्य मी प्रत्येक मुलाखतीत सांगतो आहे, कारण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हाच उद्देश आहे. म्हणजे सुंदरते ध्यान हा अभंग आपण उदाहरणादाखल घेतला तर लता दिदींनी गायलाय. त्यांनी गायला त्याच्यात सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावर ठेवून हेच ध्रुपद घेतलेलं आहे. पण हाच अभंग वारकरी परंपरेमध्ये जेव्हा गायला जातो तेव्हा त्याचं दुसरं चरण ध्रुपद असतं. किंवा आता जेथे जातो तेथे हा अभंग जरी घेतला तरी त्यांनी त्याचं जेथे जातो तिथे तू माझा सांगती हेच ध्रुपद घेतलंय. पण वारकरी परंपरेमध्ये गाताना दुसरं चरण, अभंगाचं दुसरं चरण ध्रुपद असतं आणि शेवटच्या चरणाची चाल बदलली जाते. असं एक या गायकीचं वैशिष्ट्य आहे. तर सुंदर ध्यान हा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित,
कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा. यानंतर मी काय बोलावं असं आहे. पण हा सगळा समृद्ध करणारा अनुभव तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. मला वाटतं आता चित्रपट जेव्हा बघतील प्रेक्षक त्यांच्यासाठी हा अनुभव समृद्ध करणार असेल. खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. 7 नोव्हेंबरला अभंग तुकाराम आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. तर या अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा आणि त्यांच्या अभंगांचं अभंगत्व अनुभवण्यासाठी, अविटगोडीच्या चाली अनुभवण्यासाठी, जगद्गुरूंचं तत्वज्ञान अनुभवण्यासाठी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात सहकुटुंब, सहपरिवार, आप्तमित्र, गणगोत सगळ्यांसह चित्रपटगृहात मध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.